कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आज आपण एक आनंदाची बातमी ही जाणून घेणार आहोत। महागाई भत्त्याच्या दरामध्ये वाढ करण्यात आली असून नवीन दर हा 60% असणार आहे। नेमकी बातमी काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महागाई भत्त्याच्या अनुषंगाने दैनिक लोकमतच्या सौजन्याने एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। बातमीचं शीर्षक आहे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज, महागाई भत्ता 2% वाढला, पेन्शनरांनाही होणार लाभ। केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, 6,791 कोटींचा बोजा। लोकमत न्यूज नेटवर्कच्या सौजन्याने आता आपण ही बातमी जाणून घेऊया। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अर्थात DA आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा अर्थात DR 2% वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाचा लाभ सुमारे 50.46 लाख कर्मचारी आणि 68.27 लाख पेन्शनरांना होणार आहे। दृष्टिक्षेपात आपण जाणून घेऊया। एकूण लाभार्थी असतील 1,18,00,000 अधिक कर्मचारी पेन्शनधारक। नवा DR चा दर असेल मूळ वेतनाच्या 60%, तर अंमलबजावणी असेल 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार निर्णय। माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आतापर्यंत कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत होता, तो आता 60% होईल। वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार या वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे। या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 6,791.24 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल। महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललेले आहे। महागाई भत्त्याच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अशी बातमी आहे। आतापर्यंत कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत होता, तो आता 60% होईल। परंतु हा जो महागाई भत्त्याचा वाढ आहे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे। राज्य सरकारलाही अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल, तेव्हाच कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होईल। राज्य सरकारही लवकरच अशी आनंदाची वार्ता देईल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया। प्रस्तुत बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।